विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 17 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओची शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन स्पेशल टास्क फोर्स कोणत्या राज्य सरकारद्वारे स्थापन केली जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली जाईल. सिंगापेन म्हणजे वाघिणीसारखी धाडसी महिला. ही फोर्स मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली कार्य करेल. आयजीपीचे नवीन पद या ठिकाणी तयार केले जाईल. पुढे प्रश्न, भारतातील पहिले ऑपरेशन पीएम मित्र पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए, वारंगल, तेलंगणा या ठिकाणी. अधिकची माहिती, नरेंद्र मोदी यांनी वारंगल येथे भारतातील पहिले ऑपरेशनल पीएम मित्र पार्क उद्घाटन केले. खर्च आहे 1695 कोटी. क्षेत्रफळ आहे 1327 एकर. उद्देश टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग, रोजगार आणि एक्सपोर्ट वाढवणे. पीएम मित्र ज्याचा फुल फॉर्म आहे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल स्कीम. पुढील प्रश्न, अलीकडे भारताने कोणता उपक्रम सुरू केला ज्याचा उद्देश भारतातील जहाजे आणि कार्गो व्हेसलला युद्ध जोखीम विमा संरक्षण देणे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल. अधिकची माहिती, भारत सरकारने न्यू दिल्ली येथे BMIP सुरू केले. उद्देश वार रिस्क आणि हाय रिस्क झोनमध्ये भारतीय जहाजांना विमा संरक्षण देणे. एकूण मूल्य आहे $1.5 बिलियन. सोव्हरेन गॅरंटी आहे $1.4 बिलियन इतकी. महत्व, परदेशी विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल. भारतीय मेरीटाईम ट्रेड सुरक्षित होईल. जिओपॉलिटिकल तणावात शिपिंग कंटिन्युटी या ठिकाणी टिकून राहील. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या सेमी हाय स्पीड रेल कॉरिडॉर म्हणून कोणत्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, अहमदाबाद सरखेज धोलेरा कॉरिडॉर. अधिकची माहिती, CCEA ने 13 मे 2026 रोजी अहमदाबाद धोलेरा सेमी हाय स्पीड डबल लाईन प्रोजेक्टला मंजुरी दिली. हा भारतातील पहिला सेमी हाय स्पीड रेल कॉरिडॉर असेल. प्रकल्प खर्च आहे 20,667 कोटी रुपये. नवीन रेल्वे लाईन आहे 134 किलोमीटरची. डिझाईन वेग 220 किलोमीटर पर तास आणि कार्यरत वेग आहे 200 किलोमीटर प्रति तास. साबरमती धोलेरा प्रवास वेळ सुमारे 48 मिनिटं असेल आणि पूर्णत्व लक्ष आहे 2030 ते 31 पर्यंत. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये CBI संचालक म्हणून कोणाच्या कार्यकाळाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन डी, प्रवीण सूद यांना. केंद्र सरकारने CBI संचालक प्रवीण सूद यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली. ACC द्वारे मंजुरी देण्यात आली. ते 1986 बॅचचे IPS अधिकारी असून कर्नाटक कॅडरशी संबंधित आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्याकरिता आपण जे व्हॉट्सअप चॅनल केला आहे त्याला तुम्ही जॉईन करा, ज्यावर डेली आपण क्विजचे प्रश्न टाकत असतो. याकरता आपण QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोठे विकसित केले जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, थुथुकुडी या ठिकाणी. तामिळनाडूतील थुथुकुडी येथे भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड विकसित केले जाईल. HD KSOE, एनशिप TN आणि SMFCL यांच्यात MOU करण्यात आला. हा प्रकल्प भारत दक्षिण कोरिया मेरीटाईम कॉर्पोरेशन अंतर्गत सुरू झाला आहे. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये केंद्र सरकारने सरफेस कोल लिग्नाइट गॅसिफिकेशन प्रोजेक्टसाठी किती कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली? उत्तर आहे ऑप्शन ए, 37,500 कोटी रुपये इतके. कोल लिग्नाइट गॅसिफिकेशन प्रोजेक्टसाठी 37,500 कोटींच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. उद्दिष्ट 2030 पर्यंत 100 मेट्रिक टन गोल गॅसिफिकेशन करणे. LNG, युरिया, अमोनिया, मिथेनॉल, IT वरील अवलंबित्व कमी करणे. पुढील प्रश्न, द बेंच, द बार अँड द बिझायर अँड द लॉफुल अँड द ऑफुल या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी, तुषार मेहता. अमित शहा यांनी तुषार मेहता यांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले. पुस्तके न्यायालय, न्यायाधीश आणि वकिलांशी संबंधित विनोदी व असामान्य घटनांवर आधारित ही पुस्तके आहेत. पुस्तकांमध्ये न्याय व्यवस्थेची ह्युमन साइड दाखवण्यात आली आहे. पुढील प्रश्न,
वर्ष 2026-27 साठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी, आर मुकुंदन यांची. आर मुकुंदन यांनी CII चे अध्यक्षपद स्वीकारले. ते टाटा केमिकलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO आहेत. उपाध्यक्ष आहेत शाश्वत गोयंका. CIIचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि स्थापना झाली 1895 मध्ये. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन ए, 15 मे रोजी. इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज दरवर्षी 15 मे रोजी साजरा केला जातो. स्थापना झाली 1953 मध्ये. 1993 मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीद्वारे 2026 ची थीम आहे फॅमिलीज, इनइक्वॅलिटीज अँड चाइल्ड वेलबिंग. तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न आपण बघितले आहेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे रिव्हिजन करूयात. अलीकडे सुरू करण्यात आलेले सेहत मिशन कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, कृषी पोषण आणि आरोग्याचे एकात्मिक मॉडेल. प्रश्न 2, भारत सरकारने सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क वाढवून किती केले? उत्तर आहे ऑप्शन डी, 15%. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने समग्र शिक्षा आणि PM पोषण योजना तात्पुरत्या स्वरूपात कधीपर्यंत वाढवली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, 30 सप्टेंबर 2026 पर्यंत. पुढील प्रश्न, पुडुचेरीच्या मुख्यमंत्रीपदाची 5व्यांदा शपथ घेणारे नेते कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए, N रंगासामी. पुढील प्रश्न, नवी दिल्ली येथे आयोजित ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर मीटिंगचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर S जयशंकर. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, 9 मे रोजी. पुढील प्रश्न, कनकागिरी उत्सव 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक. कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगळुरू. आंध्र प्रदेशची आहे अमरावती. तेलंगणाची हैदराबाद. तर तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई. आणि तुमच्यासाठी आजचा पहिला होमवर्क, तामिळनाडूचे जे नव्याने नियुक्त झालेले CM आहेत त्यांचं नाव खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, 7व्यांदा युगांडाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणारे नेते कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन ए, योवेरी मुसेवेनी. पुढील प्रश्न, 2026-27 हंगामासाठी केंद्र सरकारने किती खरीप पिकांचे MSP मध्ये वाढ मंजूर केली? उत्तर आहे ऑप्शन सी, 14. पुढील प्रश्न, खालीलपैकी CBI संचालक निवड समितीचा सदस्य कोण नाही? तर ते आहेत ऑप्शन बी, केंद्रीय गृहमंत्री. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे मुख्य न्यायाधीश या संचालक निवड समितीचे सदस्य असतात. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ कोणी घेतली? सर्वानंद सोनोवाल, हिमंता बिश्वा शर्मा, रणजित कुमार दास की दिलीप सैकिया? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि या प्रश्नाचं उत्तर आपण रात्री 10 वाजता देणार आहोत. त्याकरता चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळतील. तसेच अजूनही लाईक केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्याकरिता व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करा. थँक्यू.